नमस्कार. आज आपण एका वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत. एक मन आणि दुसरं इच्छा. माणसाचं मन हे इतकं चंचल असतं, कधीच एका जागेवरती स्थिर राहू शकत नाही. सतत ते फुलपाखरासारखं सैरभैर असतं, एका जागेवरती स्थिर राहत नाही. माणसाच्या मनामध्ये एकाच वेळेला असंख्य विचार येतात. असंख्य विचार मनामध्ये घोळत असतात. तसंच मन सुद्धा हे एका जागेवरती स्थिर राहत नाही. कधी इथे असतं, कधी या झाडावरती, कधी त्या झाडावरती, कधी या फुलांवरती, तर कधी त्या फुलांवरती ते सारखं पळत असतं. आणि म्हणून अशा वेळेला आपल्याला मनावरती ताबा ठेवणं हे अत्यंत गरजेचं असतं. जसं फुलपाखरू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कायम परागकण गोळा करतं, फिरत असतं. वास्तविक जर आपण पाहिलं तर माणसाच्या मनामध्ये इच्छा ह्याही तशाच असतात. एक इच्छा निर्माण झाली की लगेच दुसरी इच्छा त्या ठिकाणी आपोआप तयार होत असते. त्या इच्छा सर्व पूर्ण होतातच असे नाही. मन आणि इच्छा यांच्यावरती आपण ताबा मिळवू शकत नाही. त्या चंचल असतात, वाऱ्यासारख्या. आणि म्हणून संत बहिणाबाईंचं एक सुंदर असं कविता मला या ठिकाणी आठवते, आणि ती म्हणजे अशिक्षित असतानाही संत बहिणाबाईंनी, कवयित्री बहिणाबाईंनी छोट्या छोट्या उदाहरणावरनं आपल्या मनाची व्यथा या ठिकाणी मांडलेली. कधी जमिनीवर असतं, कधी आकाशात असतं, कधी या झाडावर असतं, कधी त्या झाडावर असतं. कुठे कुठे आणि कसं कसं ते मन चंचल प्रकारे फिरत असतं, याचं सुंदर असं वर्णन त्यांनी आपल्या कवितेतून केलेलं आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. मन हे आपण काबूत ठेवू शकत नाही. मनामध्ये अनेक चांगले विचार येतात, तसेच वाईटही विचार येतात. कधी सुखाचे विचार येतात, कधी दुःखाचे विचार येतात. मन हळवं असतं, मन तापट असतं, मन रागीटही असतं, कारण मन हे चंचल असतं. कधी कधी आपल्याला अनेक गोष्टी खाण्याचं मनात इच्छा निर्माण होते.
एका ताटामध्ये पेढे वाढलेले आहेत, दुसऱ्या ताटामध्ये मस्त गरम गरम पुरणपोळी आहे. एक मन सांगतं पुरणपोळी खा, दुसरं मन लगेच सांगतं नको नको आपण पेढा खाल्ला पाहिजे. कधी आपल्याला रसगुल्ले खाण्याची इच्छा होते, कधी गुलाबजाम खाण्याची इच्छा होते. एक साधं उदाहरण, दोन मूर्त्या आहेत समोर, एक रामाची आणि एक रावणाची. तुम्ही कोणत्या मूर्तीची निवड कराल? साहजिकच तुम्ही रामाचीच मूर्ती निवडणार. राम म्हणजे एकवचनी, एक पत्नी, सत्यवचनी म्हणजे राम. तुम्ही रामाची निवड करणार, रावण नको. पण त्याऐवजी जर समजा तुमच्या समोर त्याच दोन मूर्त्या आहेत, एक रामाची आणि दुसरी रावणाची. रामाची मूर्ती आहे लोखंडाची, धातूची, आणि दुसरी रावणाची मूर्ती मात्र सोन्याची, 24 कॅरेट सोनं. तुम्ही कोणत्या मूर्तीची निवड कराल? 100% तुम्ही रावण जरी असला तरी रावणाच्याच मूर्तीचा तुम्ही स्वीकार कराल, कारण तुमचं मन तुम्हाला सांगतं ते 24 कॅरेट सोनं आहे. सोनं किती महाग आहे. मूर्ती कोणाची याचा विचार होणार नाही, पण तुमचं मन तुम्हाला सांगेल, तुमची इच्छा होईल की आपण रावणाची मूर्ती घेतली तरी चालेल. बघा ना, मन इतकं चंचल असतं. आपल्या आतून तो आवाज येतो आणि आपल्या मेंदूला तो सांगतो, आणि मग आपण ती कृती त्या ठिकाणी करत असतो. इच्छा ही तशीच असते. काही वेळेला इच्छा असूनही आपण काही गोष्टी करू शकत नाही. एक माणूस गुलाबजामच्या दुकानामध्ये गेला, स्वीट होमच्या. त्याच्याकडे फक्त 20 रुपये होते. भाड्याला त्याला 5 रुपये लागणार होते घरी जाण्यासाठी, उरले फक्त 15 रुपये. हॉटेलमध्ये गेला, त्याने विचार केला की आपण 15 रुपयाचे गुलाबजाम घ्यायचे. हॉटेलवाल्याला विचारलं गुलाबजाम केवढ्याला आहे? त्याने सांगितले 15चे 4, 20चे 5. त्याच्याकडे 15 रुपये होते. त्यांनी सांगितलं 15चे 4 द्या. नंतर पुन्हा त्या माणसाने दुकानदाराला विचारलं, आता 15चे 4 दिले, आता पाकाचे किती? दुकानदार म्हणला नाही, पाक फुकट आहे, गुलाबजाम बरोबर पाक फुकट आहे. असं म्हटल्याबरोबर तो ग्राहक त्याला म्हणाला, मालकाला, मग असं करा ना, गुलाबजाम नका देऊ, फक्त पाकच द्या. आहे की नाही गंमत? गुलाबजाम घेण्याची इच्छा होती, पैसे कमी होते, म्हणून दुधाची तहान त्याने ताकावर भागवली. गुलाबजाम ऐवजी पाक घेण्याची त्याची इच्छा निर्माण झाली. तात्पर्य एकच, माणसाचं मन अत्यंत चंचल असतं, त्याला आपण काबूत ठेवू शकत नाही. इच्छा ह्या चांगल्या असतात, वाईट असतात, सुखी असतात, दुःखी पण असतात. तसंच मनही असतं, कारण ते आतून आलेलं असतं. फक्त माणूस कृती करत असतो, मन हे त्याला आतून कंट्रोल करत असतं. एक सुशिक्षित तरुण, इंजिनियर तरुण, मोठा शिकला, त्याला नोकरी लागली, 70-80 हजार रुपये त्याला पगार मिळत होता. आई वडील शहरामध्ये त्यांना घेऊन आला, आई वडिलांना मोठा चांगला फ्लॅट भाड्याने विकत घेतला. आई वडिलांची इच्छा होती की मुलांनी आता लग्न केलं पाहिजे, घरात कोणीतरी कामाला असलं पाहिजे, छोटंसं बाळ घरामध्ये रांगलं पाहिजे. मुलाला पण वाटत होतं आपल्याला जे हवं होतं ते मिळालं, आता आपली एकच इच्छा आहे, सुंदर अशी बायको मिळाली पाहिजे. तो असाच फिरत जात असताना रस्त्याच्या कडेला एक बोर्ड लावलेला होता, वधूवर सूचक मंडळ. येथे आपल्याला
हवी तशी नवरी मिळेल. साहजिकच त्याचं मन त्याला सांगायला लागलं, आपल्या मनातली, आपल्या इच्छा असलेली मुलगी आपल्याला इथे नक्कीच सापडेल. ती शोधण्यासाठी त्या दुकानच्या 2-3 पायऱ्या तो चढला आणि आतमध्ये गेला. आतमध्ये गेल्यानंतर त्याने दरवाजा उघडल्याबरोबर त्याला समोर 2 दरवाजे दिसले. एका दरवाजावर लिहिलेलं होतं गोरी मुलगी, दुसऱ्या दरवाजावर लिहिलं होतं काळी मुलगी. आता तो एवढी नोकरी करतोय, 70-80 हजार रुपये पगार आहे, गोरापान, सुंदर, स्मार्ट, हँडसम मुलगा. तर तो त्याच्या इच्छेप्रमाणेच त्याने गोरी मुलगी नाव लिहिलेला दरवाजा त्याने उघडला आणि आतमध्ये गेला. आतमध्ये गेल्यानंतर पुन्हा त्याला 2 दरवाजे लागले. एका दरवाजावर लिहिलेलं होतं स्वयंपाक येणारी, दुसऱ्या दरवाजावर लिहिलं होतं स्वयंपाक न येणारी. याने विचार केला, माझे आईवडील आता वृद्ध झालेत, त्यांना कसं काय स्वयंपाक करता येईल, पण स्वयंपाक करणारीच मुलगी हवी. त्याने तो दरवाजा उघडला, स्वयंपाक येणारी मुलगी. तो दरवाजातून तो आतमध्ये गेला. पुन्हा 2 दरवाजे. एका दरवाजावर लिहिलेलं होतं गाणं येणारी, दुसऱ्या दरवाजावर लिहिलेलं होतं गाणं न येणारी. त्याने गाणं येणारी लिहिलेला दरवाजा उघडला, आतमध्ये प्रवेश केला. पुन्हा 2 दरवाजे लागले. एका दरवाजावर लिहिलेलं होतं श्रीमंत, दुसऱ्या दरवाजावर लिहिलेलं होतं गरीब. त्याने श्रीमंत नाव लिहिलेला दरवाजा उघडला आणि आतमध्ये गेला. आतमध्ये दरवाजे संपलेले होते. समोरच्या भिंतीवर मोठा आरसा लावलेला होता आणि त्या आरशाखाली काही वाक्य लिहिलेली होती. काय वाक्य होतं ते? आपल्या अपेक्षा खूप खूप वाढत चाललेल्या आहेत. आपला चेहरा आरशामध्ये पहा. तो हातात झाला आणि पुन्हा बाहेर निघाला. कारण जसजशा आपल्या इच्छा वाढत जातात, जसजशा आपल्या अपेक्षा वाढत जातात आणि जे आपल्याला हवंय ते आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकत नाही. म्हणून माणसाने योग्य अपेक्षा ठेवणं हे कधीही चांगलं असतं. अपेक्षा ठेवणं गैर नाही, पण जास्त अपेक्षा करणं हे गैर आहे. जास्त इच्छा बाळगणं गैर आहे. आपल्याला हवं ते मिळालं पाहिजे, त्यासाठी धडपड केली पाहिजे. हे जरी 100% खरं असलं तरी सर्वच गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नसतात. आपल्या मनालाही आपण थोडंसं समजावलं पाहिजे, त्याला सांगितलं पाहिजे, असं नाही रे, असं असं आहे, हे समजून सांगणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे निराशा येत नाही, अपेक्षांचा भंग होत नाही. म्हणून अपेक्षा आपल्या कुवतीप्रमाणे बाळगणं हे केव्हाही चांगलं असतं. धन्यवाद.